जयदीप भगतकडे पुणे बारामती फलटण परिसरातलं मतदान जे आहे ते नेमकं पार पडलेलं आहे. कसं तिकडे काय वातावरण होतं, कारण आपण बघितलं होतं काही ठिकाणी मतदान केंद्र वर काही मशीन्स जे आहेत त्या संदर्भातल्या काही तक्रारी आलेल्या होत्या. जयदीप भगत यांच्याकडनं जाणून घेऊ. जयदीप, तिकडे कसा प्रतिसाद होता, साधारण किती टक्के मतदान झाले, शेवटचे आकडे काय कळलेत? जयदीप. अश्विन, खरं तर मी आता बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी आहे. मतदानाची वेळ संपलेली आहे, मात्र या ठिकाणी बघू शकतो मतदारांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पुरुषांची आणि महिलांची रांग आहे ती वेगळी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अजून 1 ते 1.5 तास या ठिकाणी जो आहे तो मतदान चालेल असं सांगितलं जाते. खरं तर बारामतीमध्ये ज्या ठिकाणी राज्यातल्या अनेक ठिकाणी गोंधळ झाला तसा गोंधळ बारामतीमध्ये पाहायला मिळाला नाही. मात्र या ठिकाणी 2 जे मतदार होते त्यांचे ज्यावेळेस ते मतदार केंद्रावरती पोहोचले त्याआधीच त्यांचं कुणीतरी मतदान करून गेलं होतं. असा धक्कादायक प्रकार जो आहे तो बारामतीमध्ये 2 ठिकाणी पाहायला मिळाला होता. त्याच्यामुळे आता हा जो गांभीर्यानं किती निवडणूक आयोग घेतो, कुणी बोगस मतदान केलं, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. मात्र असं जरी असलं तरी बारामतीमधल्या शारदा प्रांगण या ठिकाणी मतदारांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर फलटणमध्ये जे वॉर्ड क्रमांक 13 आहे त्या ठिकाणी जे आहे ते 2 वेळा मशीन बंद पडली होती, त्याच्यामुळे काहीसा गोंधळ पाहायला मिळाला होता. अर्थात बारामतीचं आतापर्यंत जे 3:30 वाजेपर्यंत 45% इतकं जे आहे ते मतदान झालेलं आहे. तर फलटणमध्ये साधारणतः 3:30 वाजेपर्यंत 52% मतदान जे आहे ते झालेलं आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, विरुद्ध राष्ट्रवादी, विरुद्ध बसपा, विरुद्ध भाजप अशी जी आहे ती लढाई होती. तर फलटणमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढतंय, तर शिवसेना त्याच्या विरोधात स्थानिक आघाडी करून लढते. त्याच्यामुळं अवघा काही तास राहिलेत निकालाला. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नेमकी कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. फलटणमध्ये काही ठिकाणी तणावपूर्ण शांतता होती. 3 ते 4 मतदारसंघ जे आहेत किंवा प्रभाग जे आहेत, वॉर्ड जे आहेत ते सेन्सिटिव्ह होते, मात्र कोणताही गोंधळ झाला नाही. बारामतीमध्ये देखील शांततेत मतदान पार पडलं असलं तरी 2 मतदारांचं जे मतदान आहे ते मतदान केंद्राच्या वर पोहोचायच्या आधीच कुणीतरी करून दिलं. तर हा धक्कादायक प्रकार खरं तर बारामतीमध्ये जयदीप, त्यामुळे इकडे देखील ही देखील निवडणूक गाजलेली आहे. बघूया आता नेमकं कोण बाजी मारतंय उद्याच्या मतमोजणीमध्ये.